मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप अपूर्ण असतानाच खारपाडा टोल नाका सुरू करण्यात आल्यानं रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर रायगडमधील विविध पत्रकार संघटना आणि मराठी पत्रकार संघटनांनी खारपाडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। बंद करा, खारपाडा टोल नाका बंद करा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय। गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही। अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था, वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांना सहन करावा लागणारा त्रास यामुळे टोल वसुली अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। महामार्गाचं संपूर्ण काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू नये अशी ठाम मागणी पत्रकार संघटनांनी केली आहे। या आंदोलनात पत्रकारांसह सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। करतायत अगोदर चौपदरी करण्यासाठी आपण आंदोलन केलं होतं, नंतर काम लवकर व्हावं यासाठी सातत्यानं आपण आंदोलन केलं। 45 आंदोलन आपण या महामार्गासाठी केलेले आहेत आणि आता काम अर्धवट असताना सरकारनं खारपाडा येथे टोल सुरू केलेला आहे। खांब येथे पुढचा टोलचं नियोजन सरकार करत आहे आणि या महामार्गावर एकूण 9 ते 10 टोल उभे राहणार आहेत। म्हणजे तुम्हाला पळसपेपासून जर खाली पणजीपर्यंत जायचं असेल तर किमान 900 ते 1000 रुपये आपल्याला भुर्दंड बसणार आहे। आमची मागणी अशी आहे की अजून काम पूर्ण राहील, म्हणजे अजून 85% काम झालेले, 15% जवळपास काम राहिलेले, बायपासचे कामं राहिलेले आहेत, ओव्हरब्रिजचे कामं राहिलेले आहेत, सर्व्हिस रोडचे कामं राहिलेले आहेत। असं असताना देखील टोल सुरू करणं हा कोकणातील जनतेवर आणि महाराष्ट्रातल्या पर्यटकावर अन्याय करणारा हा बाब आहे। त्याचा विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून येथे आंदोलन करतो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की सरकारच्या निष्काळजीपणामुळे, सरकारने विलंब केल्यामुळे हा रोड 20 वर्ष रखडलेलं या रस्त्याचं काम आणि दरम्यानच्या काळामध्ये 2500 लोकांचे जीव या महामार्गावर गेलेले। सरकारने 2012ला ज्यावेळेस हे काम सुरू केलं त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 2014ला हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्या काळामध्ये जर हे काम झालं असतं तर पुढचे जे 2500 जीव या महामार्गावर गेले, रक्त जे सांडले लोकांचं ते टळलं असतं। त्यामुळे या 2500 लोकांच्या बळीची जबाबदारी ही सरकारची आहे आणि सरकारने याचं प्रायश्चित्त म्हणून पुढची 10 वर्ष देखील तरी या रोडवर टोल सुरू करता कामा नये। आपल्याला माहीत आहे की जसा खारपाड्यात हा टोल सुरू झाला त्याच पद्धतीने सिंधुदुर्गामध्ये देखील टोल सुरू केला गेला होता, परंतु स्थानिक जनतेचा रेटा आहे, तिथल्या नेत्यांचा आग्रह, त्यामुळे तो टोल बंद। मी परवा सिंधुदुर्गला जाऊन आलेलो आहे। माझी कोकणातल्या रायगडच्या सर्व पक्षीय नेत्यांना विनंती आहे की त्यांनी देखील ह्या सगळ्या विषयामध्ये लक्ष घालावं आणि किमान काम पूर्ण होईपर्यंत या टोलची जी वसुली आहे, टोलच्या माध्यमातून जे जनतेची लूट सरकारने केलेली आहे, सुरू केलेली आहे, ती थांबवावी। 2 गोष्टी आहेत, एक तर स्थानिक लोकांना या सगळ्या टोलचा प्रचंड फटका बसणार आहे, त्यांना या महामार्गावरून प्रवास करणं देखील कठीण होणार आहे आणि दुसरी गोष्ट, हा टोल जर रद्द केला नाही तर त्याचा थेट परिणाम हा पर्यटकांवर होणार आहे। कोकणामध्ये पर्यटक येत आहेत, परंतु इथून अलिबागला जाण्यासाठी जर मला 200 रुपये लागत असतील तर पर्यटक 4दा विचार करतील। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारनं हा टोल थांबवावा, पुढची 10 वर्ष देखील टोल माफी करावी। अन्यथा आम्ही सनदशीर मार्गानं आज येथे आलेलो आहोत, सगळ्या कोकणातले पत्रकार सनदशीर मार्गाने येथे आलेले आहेत। सरकारनं जर आमच्या मागणीचा विचार केला नाही तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील सगळे पत्रकार येथे येतील, हजारो पत्रकार येथे येऊन ह्या महामार्गाचा रस्ता रोको आम्ही आंदोलन करू। इथून पुढं कोणी जाणार नाही याची आम्ही दखल घेऊ। माझी आजचं हे आंदोलन हे प्रतिकात्मक होतं, शांततेच्या माध्यमातून होतं, परंतु सरकारनं कोकणी जनतेचा, आम्हा पत्रकारांचा जास्त अंत पाहू नये आणि तातडीनं ही जी काही टोल वसुली केलेली आहे, जिजिया कर सुरू केलेला आहे पूर्वीच्या काळातला, तो थांबवा अशी माझी या निमित्तानं मागणी आहे। आपण नितीन गडकरी असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांची भेट घेणार आहात का? पुढची काय दिशा आहे? नितीन गडकरी साहेब असतील, मुख्यमंत्री असतील, यांना आम्ही वारंवार भेटलेलो आहोत। ज्या दिवशी हा टोल सुरू झाला 15 मेला, त्या दिवशी देखील मी स्वतः नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना मेल केलेले, त्यांच्याशी आमचं डायलॉग सुरू आहे आणि यापुढे देखील या 2 दिवसामध्ये आम्ही परत एकदा मुख्यमंत्री आणि काल मी बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसलेंशी देखील माझं बोलणं झालेलं आहे। पुढच्या काळामध्ये या सगळ्या नेत्यांशी एकदा आपण चर्चा करू जूनच्या अगोदर आणि त्याच्यातून काही मार्ग निघाला तर पुढचं आंदोलन थांबेल, अन्यथा आपल्याला पुढचं आंदोलन करावं लागेल। रायगड प्रेस क्लबने जो आंदोलन आणखीन सुरू केलं आपल्याला हे नाही
जिल्ह्यात सध्या डिझेल टंचाईची समस्या गंभीर बनली आहे। त्याचा थेट फटका आता शेतकऱ्यांना बसतोय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर नांगरणी, मशागत आणि पेरणीपूर्व कामांसाठी डिझेल अत्यावश्यक असताना अनेक पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचं चित्र आहे। डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ड्रम किंवा कॅन घेऊन पंपावर तासनतास प्रतीक्षा करावी लागते। काही ठिकाणी 20 लिटरपेक्षा अधिक डिझेल देण्यास नकार दिला जात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे। या परिस्थितीमुळे शेतीची कामं वेळेत न झाल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। शासनानं तातडीनं डिझेल पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते। माझं नाव विलास भटा पाटील, राहणार सिंदगव्हाण। सध्याच्या परिस्थितीला डिझेल इंधन टंचाईमुळे फार लोकांना त्रास होत आहे। आता खरीप हंगामाची सुरुवात होत असताना नांगरणी, कोळपणी, आपला शेतीची कामे, वखरणी वगैरे, आता रोटावेटर करणं, सर्व म्हणजे शेतीची कामं आहेत, त्यांना डिझेल शिवाय पर्याय नाही। म्हणून डिझेल टंचाईमुळे फार शेतकरी हैराण झालेत आणि रांगा लावाव्या लागत आहेत। पेट्रोल पंपवाले सुद्धा डिझेल नसल्यामुळे ते सुद्धा 10-20 लिटर प्रत्येकाला देत आहेत। ते बिचारे डिझेल वरूनच येत नसून ते बिचारे काय करतील, म्हणून माझी शासनाला विनंती आहे ती आता पेरणीच्या खरीप हंगाम सुरू होत असताना ही जी अडचण आहे ही दूर करायला पाहिजे, एवढी विनंती। पुरुषोत्तम अधिक मासातील एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अतिक्रमण विरोधी मोहीम पोलिसांनी नगरपालिकेच्या पथकाकडून राबवली जाते। पोलीस आणि नगरपालिकेच्या वतीनं संयुक्त कारवाई करत विठ्ठल मंदिर परिसरातील अतिक्रमण, पथविक्रेते हे काढून टाकत मंदिर परिसरातील रस्ते अधिक मोकळे करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होतोय। अधिक मासातील एकादशीसाठी 5 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। याच पार्श्वभूमीवर अतिक्रमण विरोधी कारवाई करत मंदिर परिसरातील परप्रांतीय फिरते विक्रेते, गंध लावणारे अनेक अनोळखी इसम यांना देखील पोलिसांनी बोलावून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली। अधिक मास सुरू झालेला आहे आणि आता अधिक मासात होणारी एकादशी याचं स्वरूप फार मोठ्या प्रमाणात मोठं असतं आणि कार्तिक वारीप्रमाणेच या वारीला सुद्धा एकादशीला 4 ते 5 लाख भाविक पंढरपुरामध्ये येण्याची अंदाज आहे। आणि त्या अनुषंगानं शहरामध्ये मंदिर परिसर आहे, चौपाळा टू मंदिर, त्याचबरोबर महाद्वार घाट आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग याच्यावरती होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता या रस्त्यावर होत असलेलं जे काही अतिक्रमण आहे, रस्त्यावर होत असलेला व्यवसाय किंवा रस्त्यावरती जास्त प्रमाणात असणारे फेरीधारक यांच्यामुळं वारकऱ्यांना होत असलेला त्रास पाहता आम्ही आजपासून या मुख्य रस्त्यावरती प्रदक्षिणा मार्ग आणि मंदिर परिसरामध्ये रस्त्यावरचं अतिक्रमण मागे घेण्यासाठी आणि जे अनावश्यक आहे ते काढून टाकण्यासाठीची मोहीम नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे सुरू केलेली आहे। माघ महिना झाल्यानंतर पुढे आपल्याला आषाढी वारीच्या अनुषंगानं सुद्धा मंदिर परिसराबरोबरच शहरातून मंदिराला येणारे जे काही मुख्य रस्ते आहेत त्या रस्त्यावरती सुद्धा बऱ्या प्रमाणात काही जे काही परमनंट झालेले अतिक्रमण आहेत ते परिषदेनं आणि पोलीस प्रशासनाने एकत्रितपणे आम्ही त्याचा प्लॅन केलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही त्यानुसार मुख्य रस्त्यावरती आणि फुटपाथवरती होणाऱ्या जे काही अतिक्रमण आहे ते कमी करून वारकऱ्यांना, नागरिकांना मंदिर परिसरामध्ये देवदर्शनासाठी येण्यासाठी मोकळा मार्ग करून देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे। शहरातील व्यापारी बांधवांना आणि व्यावसायिकांना असं आव्हान आहे की वारीबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांमुळे व्यावसायिकांचा व्यवसाय होणं आवश्यक आहे, परंतु व्यवसाय होत असताना सर्व व्यावसायिक आहेत, फेरीवाले आहेत, त्यांनी त्यांचा व्यवसाय होत असताना रस्त्यावरती रहदारीला अडथळा येणार नाही आणि रस्ते ब्लॉक होणार नाहीत या अनुषंगाने आपला व्यवसाय करावा, जेणेकरून रस्ते मोकळा श्वास घेतील। आणि सीसीटीव्हीच्या गेल्या 2-3 दिवसापासून शहरामध्ये वाढत्या गर्दीच्या अनुषंगानं शौचालय किंवा स्वच्छतागृह किंवा इतर या ठिकाणी काही नागरिकांच्या तक्रारी येत आहेत। त्या अनुषंगानं जे काही मंदिर परिसरातले जे स्वच्छतागृह आहेत त्या ठिकाणी प्लस ज्या गर्दीचे ठिकाण आहेत त्या ठिकाणचे जे काही सीसीटीव्ही आहेत ते सर्व अद्यावत सुरू ठेवणं आणि गरजेनुसार नवीन ठिकाणी नवीन बसवण्याचं काम नगरपालिका प्रशासनाने सुरू केलेलं आहे, जेणेकरून त्याच्यावरती वॉच राहील, लक्ष राहील। जिल्ह्यात इंधन टंचाईचं गंभीर चित्र निर्माण झालं असून निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर स्टॉक उपलब्ध नाहीचे फलक झळकत आहेत। चिखली शहरातील उपलब्ध पंपावर मात्र पेट्रोल डिझेलसाठी वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। चिखलीतील नानासेठ बोंद्रे आणि विलास चव्हाण यांच्या पेट्रोल पंपांवर वाहनांच्या तब्बल 1 ते 2 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळते। दुचाकी, 4 चाकी, ट्रॅक्टर आणि मालवाहू वाहनांमुळे परिसर गजबजून गेला असून नंबर लावण्यावरून काही वादही निर्माण
झालेत. गर्दी वाढल्यानं काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तात इंधन वितरण सुरू करण्यात आले. चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान डिझेल अभावी शेतकऱ्यांची शेती कामंही ठप्प झाल्याचं चित्र आहे.